तर वास्तुशास्त्र आणि बरोबर. इंटिरियर हे दोन्हीचा मेळ खाऊन जे व्यवसाय आता तुम्ही सध्या जो करता त्यामध्ये नेमकं काय साधलं जातं, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही सल्ला देता, काम कसं सुरू होतं? मुख्य म्हणजे क्लायंटला हे विचारावं लागतं की तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता का नाही, हा पहिला प्रश्न. जर ते त्यांचा विश्वास आहे तर वास्तुशास्त्र पूर्णपणे फॉलो केलं जातं. जर का त्यांचा विश्वास नाहीये तर मी त्यांना इम्पोज करत नाही शक्यतो. जोपर्यंत समोरनं क्लायंट सांगत नाही तोपर्यंत मी इम्पोज करत नाही की नाही तुम्ही कराच. तुमचा विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. सो दॅट इज हाऊ इट स्टार्ट. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही प्लॅनिंगला बसतो तेव्हा प्लॅनिंग करताना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने दिशा कोणत्या कुठे असल्या पाहिजे आणि कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे त्याच्या दृष्टीने प्लॅनिंग केलं जातं. कुठे जड यायला पाहिजे, कुठे हलकं पाहिजे, कुठे मी कोणतं मटेरियल वापरू शकते, कुठे कोणतं मटेरियल नाही वापरायचं, कुठे मी कोणतं स्टोरेज करू शकते, कोणतं स्टोरेज नाही करू शकत, कुठे तेल मीठ तूप ठेवायचं आणि कुठे नाही ठेवायचं, कुठे धान्य ठेवायचं, कुठे कटलरी ठेवायची, कुठे सोफा, कुठे बेड, हे सगळं डिसाईड होतं. आणि हे सगळं वास्तुशास्त्रानुसारच डिसाईड होतं. इव्हन त्याचे कलर कॉम्बिनेशन जे आहेत ते सुद्धा वास्तुशास्त्रानुसारच डिसाईड होतात त्याच्यामध्ये. आणि त्याचं मिळून जे रिझल्ट येतो ना, ह्या सगळ्याचा मिळून जो रिझल्ट येतो ना तो अत्यंत लाभदायक असतो तिथे राहणाऱ्या लोकांसाठी. आणि मुळात तिथे जे राहतात त्यांच्या दृष्टीने काय अरेंजमेंट योग्य आहे, जी त्यांना फ्लरिश करेल, त्यांचं गोल, त्यांचं राहणं जीवन फ्लरिश करेल अशा रेमेडीज म्हणा, त्याला रेमेडीजच म्हणू आपण, कारण ते प्लॅनिंग मध्ये येतं म्हणजे त्या रेमेडी नाहीयेत असं नाही, त्या रेमेडीजच आहेत. पण त्या प्लॅनिंग मध्ये आल्यामुळे खूप सोयीस्कर झाल्या. अच्छा. त्या रेमेडीज मग कशा प्लॅन केल्या जातात.